तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण. कालच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की शूद्र आणि प्रतिक्रांतीमध्ये की सूर आणि असुर ह्या दोन्हीही आर्यांच्या किंवा आर्य संस्कृतीच्या सभ्यता होत्या, परंतु पुढे चालून याच्यामध्ये फरक करण्यात आले आणि मग जाती व्यवस्थेमुळे शूद्र आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा तीन वर्णाला उच्चवर्णीय व शूद्रांना नीचवर्णीय असा एक भेद म्हणून निर्माण केला. बाबासाहेब लिहितात की आर्य ही संस्कृती एकच होती आणि शूद्रही त्या संस्कृतीचे घटक होते की जोपर्यंत गुणाच्या क्रमांकाने वर्ण दिले जात होते, परंतु तेव्हा जातीच्या आधारावर किंवा जन्माच्या आधारावर वर्ण निर्माण झाले आणि मग तेव्हा मात्र भेद निर्माण झाला. आणि मग त्या भेदाचा परिणाम तर इथपर्यंत गेला की तुमच्या वर्णामध्ये म्हणजे रंगामध्ये गोरे ते उच्चवर्णीय आणि काळे ते नीचवर्णीय असा भेद होत गेला. तो भेद इथपर्यंतच नाही थांबला तर नाकापर्यंत गेला. जे लंब्या नाकाचे ते उच्चवर्णीय व चपट्या नाकाचे ते शूद्र. आता तसा भेद करता येणार नाही, कारण काय नाकाची जर आता ठेवणच बघायची झाली तर कशी नाकाची ठेवण बघतील आता मला काही समजत नाही. परंतु नाक आणि वर्ण तर आपण काल बघितलं होतं की नाक आणि वर्ण बाबासाहेब म्हणतात की हे तुमच्या वातावरणाच्या निर्मितीनुसार होतात. आणि पृथ्वीवर जशी वातावरण निर्मिती असते, म्हणून युरोपमध्ये गेलात तर युरोपमध्ये एकदम धवलवर्णीय किंवा एकदम काळ्या वर्णाचे लोक सापडतील, परंतु भारतामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्णाचे, की जसं तुम्ही उत्तरेला गेलात तर काश्मीरमध्ये तुम्हाला गोरी चांबडी असणारी लोक सापडतील, कारण तिथे थंड वातावरण आहे. आणि जसं जसं तुम्ही दक्षिणेकडे जाल तसा तसा वर्ण काळा सापडत जाईल. आणि मग त्याच्यानंतर ह्या वर्णामुळेच लढाया होत्या की रक्ताचं रक्ताभिसरण होऊ नये, भेसळ होऊ नये. आणि म्हणून आपल्या वर्ण शुद्धीकरता प्रत्येक जण आपल्या आपल्या वर्णाला गर्व मानायला लागला आणि त्या वर्णाचा सांभाळ करायला लागला. आणि म्हणूनच ब्राह्मण वर्ण हा उच्च समजतो, कारण ब्राह्मणामध्ये आजही थोड्याफार प्रमाणात का होईना पण गौरवर्णीय ब्राह्मण सापडतात. सावळ्या रंगाचे ब्राह्मण थोडे कमी आहेत. पण ही उत्पत्ती बाबासाहेब सांगतात. आणि तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या किंवा शाळेच्या दृष्टीकोनही गेलं तर कुठल्याही संतानाला आई आणि वडिलांकडूनच कलर किंवा तुमचे जीन्स मिळत असतात, कारण सायन्सही सांगतंय की आई आणि वडिलापासून. म्हणूनच तर डीएनए तपासला जातो की नाही, मूल आई आणि वडिलाचा आहे की नाही. तर डीएनए मुलाचा कसा काढला जातो, तर आई आणि वडिलाच्या हार्मोन्स पासून. आणि म्हणून शक्यतो कलरही असेल किंवा जनुकेही असतील तर ते आई वडिलापासून मिळतात. म्हणून कधी कधी बघा तुम्ही 90% मुलगा हा आईच्या चेहऱ्यावरती असतो, ज्याला मातृमुखी म्हणतात, आणि मुलगी ही शक्यतोवर वडिलाच्या चेहऱ्यासारखी असते सरासरी. नाही तर मुलगी नाही दिसली म्हणून ही माझी नाही असं म्हणू नका, कारण सरासरी असं असतं की मुलाचा चेहरा हा आईच्या चेहऱ्याकरता असतो आणि मुलीचा चेहरा हा वडिलाच्या चेहऱ्यासारखा असतो. कारण हा निसर्गाचा नियम आहे, हा कुठल्याही वर्णाचा किंवा कुठल्याही शास्त्राचा नियम नाहीये, तुमचा हा निसर्गाचा नियम आहे. कारण जनुकीय हे सगळे आई वडिलांकडूनच भेटत असतात. आणि म्हणून उत्पत्ती वर्णानुसार नाही. कलर हा कुठल्याही ब्राह्मण आहे म्हणून कलर असा नाही होऊ शकत. ते आई वडील असतील, ब्राह्मणामध्ये काळे सापडतात नाही असं नाही, बुटक्या नाकाचे ब्राह्मणामध्येही सापडतात. आणि म्हणून नाक आणि वर्ण याला शास्त्राचा काहीही अर्थ नाही. बाबासाहेब तर इथपर्यंत जातात की आर्य हे
बाहेरून आले असा कुठलाही पुरावा सापडत नाही. बऱ्याच लोकांनी लिहिलं, इव्हन लोकमान्य टिळकही लिहितात की आम्ही आर्य आहोत, ब्राह्मण बाहेरून आलेले. तसं जर म्हणायला गेलं तर आर्य ही संस्कृती बुद्धाची आहे, कारण बुद्धानीच आर्य हा शब्द बौद्ध वाङ्मयामध्ये जास्त सापडतो. आर्य, आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, हे सगळी बुद्धाची शब्दावली आहे. परंतु पुढे चालून याला आर्य आणि द्रविडाचं स्वरूप दिलं आणि म्हणून हा इतिहास एवढा मिक्सअप झाला की त्याला वेगवेगळं करणं कठीण आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की आर्य, पहिल्या संस्कृतीमध्ये आर्यामध्ये शूद्रही समावलेले होते, परंतु म्हणून नंतर जन्मावर आधारित जेव्हा जात निर्मिती झाली तेव्हा मात्र शूद्राला नीच समजण्यात गेलं आणि त्याला वेगळं पाडण्यात आलं. आणि मग काल मी सांगितलं होतं तुम्हाला, त्याला वेगवेगळी नावं दिली, दानव दिलं, दस्यू दिलं, शूद्र दिलं, राक्षस दिलं. आणि अशा प्रकारच्या दोन भिंती निर्माण करण्यात आल्या की एक भिंत होती सुरांची आणि दुसरी होती असुरांची. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की हे वाङ्मय निर्मितीमुळे पुढे जशा जशा प्रथा पडत गेल्या त्यालाच लोक वास्तव इतिहास मानायला लागले. अक्षरशः त्या वास्तव इतिहास नव्हता, कारण त्या इतिहासाच्या खुणामध्ये तसं काहीही सापडत नाही. ऋग्वेदामध्ये जर गेलं तर ऋग्वेद, त्यांच्या चारही वेदामध्ये देव नावाची संकल्पना, देव हे नाही, त्यांच्यामध्ये कर्मकांड आहे वेदामध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी नंतर निर्मित करण्यात आल्या आणि त्याला वाङ्मयाचं स्वरूप देण्यात आलं. आणि ते वाङ्मयाचं स्वरूप पारायण एवढे करण्यात आली की त्या प्रथेला वास्तवाचं स्वरूप देण्यात आलं आणि त्याची शास्त्र निर्माण झाली. म्हणून आज आपण बघू की पुढे बाबासाहेब काय लिहितात ते. दस्यू हे आर्य होते, निश्चितपणे सूचित करणाऱ्या इंद्राच्या विधानाखेरीज दुसरे कोणतेही विधान नाही. त्यापेक्षा अधिक चांगला पुरावा म्हणजे इंद्राने केलेल्या विविध अत्याचाराबद्दल झालेल्या चौकशीतून स्पष्ट होते. इंद्राने केलेल्या अत्याचाराच्या यादीत जे दोषारोप करण्यात आले आहेत त्यातील एक आरोप म्हणजे त्याने व्रताची केलेली हत्या होय. व्रत हा दस्यूचा नेता होता. दस्यू जर आर्य नसते तर असा आरोप इंद्रावर केला जाऊ शकत नव्हता. आता तुम्ही व्रत म्हणजे वृत्तासूर असा हा शब्द तुम्ही ऐकला असेल, राक्षसाला. आणि बाबासाहेब इथेही हे देतात की सूर जर देव म्हटले तर मग नरकासूर, बाणासूर, जर हे त्याच्यातले नसते तर मग यांच्याही नावापुढे सूर हा शब्द लावला नसता. सूर जर देव होते तर राक्षसाच्या नावापुढेही सूर हे शब्द लावला होता. तसा हा वर्तासूर, आणि या वर्तासुराचा वध कुणी केला होता तर इंद्राने केला होता. परत तुमच्या लक्षात असू द्या की इंद्र हा देवाचा राजा आहे, देव म्हणजे सूर. आता इथे जर आपण डोक्यात एक संकल्पना आणली की बौद्ध वाङ्मयामध्ये देव ही संकल्पना येते की आपण वाचतो की भगवान बुद्ध जेतवनामध्ये विहार करत असताना तिथे एक देव आला आणि त्यांनी प्रश्न विचारला. देव ही संकल्पना त्यावेळेस वापरात आणलेल्या चांगल्या व्यक्ती करता म्हणजे सद्वर्तीनी वर्ता करता किंवा राजा करता किंवा श्रेष्ठी करता वापरलेली आहे. बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की देव ही संकल्पना पुढे जमीनदारा करता आली, की जे जमीनदार होते त्या जमीनदार आणि आर्य, आर्य म्हणजे ब्राह्मणा करता आली आणि देव ही संकल्पना जमीनदारा करता आली. देव हा मालक नावाचा प्राणी झाला आणि मग त्या मालकाला सगळ्यांनी मिळून काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून त्याची पूजा आली, भक्ती आली आणि देणं आली. हीच प्रथा रूढ होत गेली. अक्षरशः बाबासाहेब सांगतात, बाबासाहेबाचा एक लढा आहे. कोकणामध्ये खोती पद्धती होती, ज्याला खोत म्हणायचे. खोत म्हणजे कोण होते? जमीनदार. हे खोत काय करायचे तर आपल्या जमिनी बटेन, आता नाही फक्त खाली करायला द्यायच्या आणि त्या जमिनीवर राबणारी लोक खोतकरी असायचे, ते राबायचे आणि जमिनीमध्ये जे काय पिकवायचं ते त्याच्या शेतावर राबणार आणि मात्र त्याचा तिसरा हिस्सा कोणाला द्यायचा तर खोताला द्यायचा. आणि बाबासाहेबांनी तो खोताचा लढा लढला होता. त्यावेळेस बाबासाहेबांचं भाषण आहे की तुम्ही ज्याला देव 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 म्हणता ते देव म्हणजे हेच खोत आहे आणि हे देवच तुमच्यावाला शोषण करतायत. आणि म्हणून तिथे बाबासाहेबांनी तो खोताचा लढा एवढा तीव्र झाला. म्हणून आजही कोकणात जर गेले तर कोकणामधले आगरी आणि कोळी लोक बाबासाहेबाला देव मानतात, कारण खोताचा लढा बाबासाहेबांनी लढला होता. आणि मग ती खोती पद्धत झाली. तीच खोती पद्धत आपल्याकडे
सिलिंग ऍक्ट म्हणून इंदिरा गांधीच्या काळामध्ये आली की ज्याच्याकडे जास्त जमीन आहे ती काढून घ्यायची आणि ज्याला जमीन नाही त्याला वाटायची. म्हणून बाबासाहेबांनी इथे पुढे सांगितलं की आर्य दुसरे तिसरे कोणी नसून आर्य म्हणजे पुढे ब्राह्मणाला दिलेली ती एक बिरावदी आहे आणि देव म्हणजे जमीनदार आहे. आर्याच्या आक्रमकांनी शूद्रावर विजय मिळवला असे समजणे हे चुकीचे आहे. आर्य हे भारताबाहेरून आले व त्यांनी येथील स्थानिक लोकांवर आक्रमण केले या कथेला दुजोरा देईल असा एकही पुरावा सापडत नाही. याउलट भारत ही आर्यांना मातृभूमी असल्याबाबतचा मोठ्या प्रमाणात पुरावा उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आर्य आणि दस्यू यांच्यात कुठेही युद्ध झाले असल्याचा पुरावा नाही, परंतु दस्यूचा शूद्राशी कधीही संबंध नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आर्य हे महापराक्रमी आहेत व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लष्करी सामर्थ्य आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. भारतातील आर्याच्या देवाच्या संदर्भातील इतिहास ज्याने वाचला आहे त्यांच्या लक्षात येईल की जमीनदार व देव यांचे संबंध कसे होते. देव हे भूतलावरील परमेश्वर व आर्य हे जमीनदार होते. देवाचे देणे देण्यासाठी आर्यांनी असंख्य यज्ञ केले. असुराच्या हल्ल्यापासून देवाचे संरक्षण मिळावे म्हणून आर्यांनी त्यांची गुलामगिरी स्वीकारली. यावरून आर्यांनी शूद्रावर विजय मिळवला असे समजणे चूक आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे शूद्रावर विजय मिळवण्याची गरज नव्हती. ज्या अर्थाने आर्य शब्द वापरला जातो म्हणजे आर्य संस्कृती या अर्थाने ते आर्य होते. शूद्राच्या बाबतीत दोन गोष्टी स्पष्ट होतात. शूद्र हे रंगाने काळे व चपट्या नाकाचे होते असा युक्तिवाद कोणीही केलेला नाही. त्यांना पराभूत करून आर्यांनी त्यांना गुलाम बनवले असा युक्तिवाद कोणीही केलेला नाही. दस्यू आणि शूद्र दोन्ही एकच आहेत असा अर्थ काढणे चुकीचे आहे. लोक म्हणून ते एक असतीलही, परंतु दोघांची संस्कृती मात्र भिन्न स्वरूपाची आहे. दस्यूची आर्य संस्कृती विरुद्ध बंड केले व त्यात ते पराभूत झाले या अर्थाने ते अनार्य आहेत. याउलट शूद्र हे आर्य होते. आर्य जीवन पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. कौटिल्य अर्थशास्त्राच्या काळात शूद्र हे आर्य असल्याचे मानले जात असल्याची नोंद आहे. बाबासाहेब इथे मी जसं सांगितलं की आर्य आणि देव यांचा संबंध जमीनदार आणि आर्यामध्ये लावतात आणि बाबासाहेब सांगतात की याला कुठलेही पुरावे ना त्यांच्या वेदात सापडतात, ना पुराणात सापडतात, ना उपनिषदात सापडतात. आता याचा तुम्हाला आपल्याला अर्थ समजायचा असेल तर कसा समजायचा? मग कसं झालं असेल? जर आर्य जमीनदार असतील आणि देवाला काहीतरी देणं लागतंय ही संकल्पना जर वाढत वाढत जाऊन एका काल्पनिक देवापर्यंत जाऊन पोहोचली असेल, याला कारण कुठली पद्धती आहे तर बौद्धामध्ये जावं लागेल तुम्हाला. बौद्ध संस्कृतीमध्ये जेव्हा आपण आताही तुमच्या लक्षात येत असेल की बौद्ध संस्कृतीमध्ये शिक्षण घेत असताना भिक्षू असतो, सामनेर असतो, तो त्याच्यानंतर थेरो होतो, महाथेरो होतो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्टेपला जातो आणि त्याच्यामध्ये महायान पंथ यांनी एक संकल्पना आणली की बोधिसत्व. बोधिसत्व ही बुद्धाच्या सम लेवलची संकल्पना आहे. तेच बोधिसत्व पुढे जर अक्लेतेश्वराचं तुम्ही बघितलं तर त्यांना 8 हात 4 मुंडके असे महायान पंथीयामध्येही बोधिसत्व निर्माण झाले. ही संकल्पना हळूहळू हळूहळू प्रवर्तित होतात, ती देवामध्ये निर्माण होते आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की ही संस्कृती हिंदू संस्कृतीमध्ये परिवर्तित होते. याचा पुरावा कुठला देतात तर त्यांनी 19व्या शतकामध्ये कौटिल्याचं अर्थशास्त्र, ऍक्च्युली कौटिल्यालाच ते लोक चाणक्य म्हणतात. बाबासाहेबांनी चाणक्याला कुठेही पुष्टी दिली नाही, पण त्याचं अर्थशास्त्र म्हणून ज्यावेळेस फेमस केलं लोकांनी, त्या अर्थशास्त्रामध्ये शूद्राला आर्याच्याच पद्धतीमध्ये गणल्या गेलं, फक्त शूद्राला हीन काम देण्यात आलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की असा कुठलाही पुरावा सापडत नाही की शूद्र आर्यापासून अलग आहे. आणि म्हणून आर्यन आणि द्रविड संस्कृतीमध्ये बाबासाहेब सांगतात की जशी इकडे काळे सापडतात, बुटक्या नाकाचे सापडतात, पण कुठल्याही धर्मग्रंथामध्ये तसा उल्लेख नाहीये की शूद्र हे बुटक्या आणि काळ्या वर्णाचे आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शूद्र आणि आर्य समाज हा एकाच लेवलवरती होता, पण पुढे चालून त्याच्यामध्ये भेद केला. तो कुणी केला तर मनुस्मृतीने केला. मनुस्मृती कधी लिहिल्या गेली तर ती बुद्ध काळाच्या नंतर लिहिल्या गेली आणि म्हणून बुद्ध काळापर्यंत गुणानुक्रमाने असणारी व्यवस्था तिला म्हणून मात्र जन्मावर आधारित केली आणि मग तिथे उच्च आणि नीचचे धडे पडले आणि मग तिथून शूद्राला हीन लेखण्या जाऊ लागलं आणि मग कथा निर्मित झाल्या. मग कसं काय असतं की
कोणालाही जर एखादा गट निर्माण करायचा तर त्या गटाला काही ना काहीतरी विशेषण द्यावा लागते. मग काही काळानंतर म्हणता म्हणता असंच म्हणायचं ना, कोण आहे तो काळा नाही का, तो काळा काळा आहे, तो महार आहे. मग तो बुटका बुटका आहे, तो कुंभार आहे. असं म्हणता 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 ती विशेषणं त्या जातीला लागून गेली. आणि विशेषतः काय होतं की कुठल्याही गोष्टीची एखादी स्पेशालिटी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जन्माला येताना प्रत्येक मूल आपल्या आई आणि वडिलांची स्पेशालिटी 60-70% घेऊन येतं. आणि म्हणून मग हे समाज जेव्हा त्याने निर्मित केले की गुणानुक्रमाने असणारी पद्धती जेव्हा बंद झाली आणि जन्माने आधारित नॅचरल आहे, मग त्या जन्माने आधारित असणार समूहही जन्मावर आधारित झाले आणि त्याच प्रकारचे शक्यतोवर वर्ण निर्माण व्हायला लागले. तुम्ही डोक्यात विचार करा की समजा आज याच्या 10 वर्षापूर्वी जर असं असेल की जो उच्च शिक्षित आहे तो ब्राह्मण, तिथे कलर दिसेल का तुम्हाला? उच्च शिक्षणात कोणीही होऊ शकतं ना. MA ला चांगल्या प्रकारे जर तुम्ही आता बी कुठला क्रायटेरिया लावता की 60% मार्क पडले की फर्स्ट क्लास आहे, आताची क्रायटेरिया आहे ना तुमचा की 60% मार्क पडले फर्स्ट क्लास आहे, 60 पासून 48% पडले सेकंड क्लास आणि बाकीचा थर्ड क्लास आहे. आता जर ही क्रायटेरिया तुम्ही समाजाला लावली तर 60% सगळे गोरेच असतील का? कारण गुणावर जर आधारित असतील तर त्याला वर्ण आणि तुमच्या चेहऱ्याचा आकार असणार नाही. पण तीच पद्धत जर जन्मावर आधारित असेल तर पहिल्या 10 वर्षातले आलेले 60% ह्या ब्राह्मणाला सांगितलं की आजपासून तुमची जात हीच आहे, जो पहिला आलाय त्याला. आणि तो जर समजा दुर्दैवाने गोरा असेल तर मग त्याची पुढे संतती गोरी निर्माण होईल ना त्याच प्रकारची, कारण त्याला जन्मावर आधारित जर वर्ण व्यवस्था निर्माण केली. आणि बाबासाहेब सांगतात की म्हणूनही जन्मावर आधारित वर्ण व्यवस्था केली. अगोदर जन्मावर आधारित वर्ण व्यवस्था नव्हती आणि म्हणून शक्यतो 60% कलरही तुम्हाला तो भेटत गेला. आणि म्हणून मी काल जसं सांगितलं की उत्तर भारतामध्ये आजही तुम्हाला गोरवर्णीय लोक सापडतील. राजस्थानला जा तुम्ही, उत्तर प्रदेशामध्ये जा, काश्मीरला जा, इकडे तुम्हाला गौरवर्णे सापडतील. आणि महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे गेलात तर मग मात्र सावळ्या वर्णाची लोक सापडत जातील. बाबासाहेबांनी इथे तोच उल्लेख केला आणि बाबासाहेब लिहितात की मनुस्मृतीच्या अगोदर असा भेद किंवा अशी जास्त उच्च नीचता नव्हती. याचे पुरावे देतात बाबासाहेब. आर्याने त्यांना गुलाम बनवले असा युक्तिवाद कोणीही केलेला नाही. याउलट शूद्र हे आर्य होते. आर्य जीवन पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या काळापर्यंत शूद्र हे आर्य असल्याचे मानले जात असल्याची नोंद आहे. शूद्र हे आर्य समाजाचे अविभाज्य स्वाभाविक व महत्वाचे घटक आहे. यजुर्वेदातील प्रार्थनेवरून सिद्ध होते. ही प्रार्थना यज्ञाच्या वेळी म्हटली जात असे. आमच्या पवित्र धर्मगुरु जयत कांती दे, सत्ताधारी राजाला वैश्याला तेज कांती दे, मलाही या तेजस्वीपणा दे. त्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक माणूस काय म्हणायचा की आमच्या राजालाही तेज आणि कांती दे. कांती म्हणजे कलर, आपल्या अंगावरची असणारी चांबडी जी कांती असते. आपण म्हणतो की नाही चांगला तजेलदार दिसतो, बाई सावळी आहे पण चांबडी चांगली दिसते. अशा गोष्टी आपण अनुभवातून किंवा बोलण्यातूनही बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि मग हे बोलणंच त्याचे प्रथेमध्ये रूपांतर होतं. प्रथेचं रूपांतर तुमच्या समाजाच्या अस्तित्वामध्ये किंवा वास्तवामध्ये होतं. आणि मग त्यावेळेच्या प्रार्थना त्याच प्रकारच्या असा. पांडवाचा वडील बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे महाभारतात जे वर्णन आलेले आहे त्यावरून राज्याभिषेक सोहळ्याचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्याबरोबर शूद्रांनाही निमंत्रण दिले जात होते हे सिद्ध होते. राजाच्या अभिषेक समारंभात शूद्र सुद्धा सहभागी होत होते. प्राचीन लेखक नीलकंठ यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की ब्राह्मण क्षत्रिय व शूद्र हे 4 प्रमुख मंत्री नवीन राजाला अभिषेक करीत. नंतर प्रत्येक वर्णाचा नेता व जातीचा नेता पवित्र नद्याच्या पाण्याचा अभिषेक राजाला करीत असत. त्यानंतर ब्राह्मण राजाचा जय जयकार करीत असत. मनुच्या आधी वैदिक पूर्व काळात राज्याभिषेक समारंभात रत्ननीचा महत्वपूर्ण सहभाग होता. रत्नी म्हणजे विविध जातीच्या लोकप्रतिनिधीचा समूह होय. त्यांना रत्नी म्हटले जायचे कारण त्यांच्याजवळ रत्न असायचे. ते रत्नी
सार्वभौमत्वाचे प्रतीक मानले जात होते. रत्नेकडून राज्याला ही रत्ने दिले जाते व त्यानंतरच त्या राज्याला सार्वभौमत्व प्राप्त होते. हे सार्वभौमत्व प्राप्त झाल्यावर राजा प्रत्येक रत्नीच्या घरी जाऊन त्यांना दान देत असे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या रत्नीमध्ये शूद्राचाही समावेश होता. हे प्राचीन काळातलं आहे. म्हणून बाबासाहेब युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचा उल्लेख देतो. त्याच्या राज्याभिषेकाचं मी जास्त वर्णन नाही करणार. पण जेव्हा युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला, केव्हा होतो युधिष्ठिराचा राज्याभिषेक? त्याला दुर्योधनाने राज्य दिलेलं नाही, पण मध्यस्थी करून इंद्रप्रस्थचं राज्य ते स्थापन करतात. इंद्रप्रस्थचं राज्य स्थापन करताना, इंद्रप्रस्थ हा प्रदेश कुठला आहे? महाभारतामध्ये कथा आहे, इंद्रप्रस्थ हा जंगलाचा प्रदेश आहे. आणि त्या जंगलाच्या प्रदेशामध्ये त्याच्यावर कोणाचं राज्य आहे? नागांचं राज्य. ऍक्च्युली त्यांनी नाग कुठला घेतलाय? त्यांनी सापाचा घेतलाय. पण बाबासाहेब काय सांगतात की त्या जंगलामध्ये नाग लोकांची वस्ती असली पाहिजे, कारण अर्जुन आपला बाण मारून त्या इंद्रप्रस्थामधल्या नाग लोकांना मारतो, नागांना जाळल्या जातं. आणि म्हणून त्या महाभारतात कथा आहे की जेव्हा कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू असतो तेव्हा त्या सगळ्या नागामधला वाचलेला तक्षक नावाचा नाग कर्णाच्या भात्यात येऊन बसतो. महाभारतातली कथा आहे. आणि तो तक्षक नाग काय सांगतो की तू आता मला घे, म्हणजे बाणाच्या रूपात तो असतो, तू मला घे, कारण अर्जुन आणि आमची वस्ती जाळलेली आहे. त्या अर्जुनाचं इंद्रप्रस्थ जेव्हा तिथे त्याला राज्य निर्माण करतात आणि त्याचा राज्याभिषेक केला जातो तेव्हा त्याच्या राज्याभिषेकाला सर्व वर्णाची लोक हजर असतात. त्या याच्यामध्ये त्याचं पौरुत्य हे कृष्णाला दिलं जातं. आणि बाबासाहेब म्हणतात त्या कृष्णाचा उद्धार शिशुपाल नावाचा त्याचा आत्या भाऊच त्याला तिथे शिव्या घालतो आणि काय सांगतो की हा कृष्ण शूद्र आहे. कसा शूद्र आहे? तर हा गवळ्याचा पोर आहे, हा वसुदेवाचा पोर नाही, कारण तो वाढलेला कुठे असतो? यशोदेच्या गोकुळात वाढलेला असतो. आणि म्हणून त्या शिशुपालाचं ऑब्जेक्शन त्याच्यावर काय असतं? म्हणून त्या राज दरबारामध्ये युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना तिथे कुठलाही बाळाला तर त्याच्यामध्ये सगळ्या वर्णाचे लोक असतात आणि त्याचं पौरत्य श्रीकृष्ण करतो. बाबासाहेब इथे का उदाहरण देतात त्याचं? कारण बाकी ठिकाणी चातुर्वर्ण्य पद्धत जेव्हा आली तेव्हा मात्र अभिषेक आणि पौरोत्य करण्याचे अधिकार कोणाकडे गेलाय? ब्राह्मणाकडे गेलाय. इथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक करताना त्याचं पौरोत्य कृष्णाकडे आहे आणि कृष्ण शिशुपाल ऑब्जेक्शन घेतो की कृष्ण कोण आहे? शूद्र आहे. तिथे शिशुपालाला मारतो तो भाग वेगळा आहे. पण बाबासाहेबांनी तर सांगितलं की म्हणजे तोपर्यंत शूद्रालाही निमंत्रण दिल्या जायचं, शूद्रही तोपर्यंत एका व्यवस्थेचे घटक होते. परंतु कधी झाला ते? तर जेव्हा चातुर्वर्ण्य पद्धत निर्माण झाली आणि त्या चातुर्वर्ण्यात जेव्हा त्या मनूच्या लक्षात आलं की आपण वाङ्मयामध्ये ही जी पद्धत दिलेली आहे त्याला काउंटर करण्याकरता मग मात्र त्यांनी पौरोत्य आणि शूद्राला कुठल्याही समारंभामध्ये सामील होण्याकरता मनाई केली. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की इथे हे दोन पुरावे देता येतात की तिथपर्यंत शूद्राला आर्याच्या राज्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नव्हता. समारंभात रत्नीचा महत्वपूर्ण सबक, कारण काय होतं त्यांना रत्नी म्हणायचे. आता तुम्हाला जर अजूनही आठवत असेल रत्न म्हणायचे. आजही आपण बुद्ध धम्म संघ याला काय म्हणतो? रत्न म्हणतो. प्राचीन झालं. अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न दरबार असायचा. काय म्हणायचे त्यांना? नवरत्न दरबार. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये एकाकडे जी स्पेशालिटी असेल त्याला ते रत्न म्हणायचे. म्हणजे तिथे तानसेन असेल, बिरबल असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे एका माणसाकडे एका प्रकारची स्पेशालिटी होती. की जसा बिरबल हा बुद्धीने चतुर होता तसा तानसेन हा गायनात एकदम परफेक्ट होता. म्हणजे तानसेनासारखं गाणं कोणालाही म्हणता येत नव्हतं. म्हणून अकबराच्या त्या दरबारात असणाऱ्या मंत्र्याला काय म्हणत होते? नवरत्न. तर ही रत्नाची पद्धत कुठून आली होती? बुद्ध काळापासून आली होती, की त्याला रत्न म्हटल्या जायचं. आणि हे रत्न जेव्हा राजा राज्याभिषेक करायचे तेव्हा हे रत्नी लोक त्याचा जय जयकार करायचे. आणि जेव्हा ही रत्नी लोक आले तर मग राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजा त्यांना दान करायचा. बाबासाहेबाला सांगायचं की तोपर्यंत राजाचा राज्याभिषेक करणारा सगळ्या वर्णाची लोक सामील होत होती. एवढंच नाही तर बाबासाहेब पुढे जाऊन सांगतात की शूद्र पण राजे होऊ शकत होते. आणि त्याचे वर्णन पुढे बाबासाहेब करतायत.
जनपद आणि फोर ह्या दोन प्राचीन काळाच्या राजकीय दरबाराचे शूद्र हे सदस्य होते, घटक होते व ते सदस्य असल्याने त्यांचा ब्राह्मण सुद्धा आदर करीत असत. प्राचीन आर्य समाजात शूद्रांना उच्च राजकीय दर्जा प्राप्त झालेला होता हे निर्विवाद होय. ते राज्याचे मंत्री सुद्धा झाले होते. याचे दाखले महाभारतात ठिकठिकाणी आढळतात. महाभारताच्या लेखकाने वर्णनानुसार मंत्र्याच्या यादीत जो उल्लेख केलेला आहे त्यानुसार 37 मंत्र्यापैकी 34 ब्राह्मण, 8 क्षत्रिय, 21 वैश्य, 3 शूद्र व 1 सूत याचा समावेश असा आहे. 37 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ असायचं. हे कुठून घेतले त्यांनी? तुम्ही जर बौद्ध धर्माचा अभ्यास करत असाल तर 37 बोधिपाक्षीय असा एक बुद्ध धर्मामधला हे आहे. हे 37 बोधिपाक्ष म्हणजे त्याच्यामध्ये जर हे आता त्याचं खूप मोठं प्रवचन होईल, पण जसं आर्य अष्टांगिक मार्ग आहे, 4 आर्य सत्य आहेत, 7 बोध्यांग आहेत, 10 पारमित आहेत, असं मिळून 37 बोधिपाक्षे होतात. त्याचीच संकल्पना यांनी यांच्या वाङ्मयामध्ये 37 मंत्र्यामध्ये घेतलेली आणि त्याला मग वर्णव्यवस्थेमध्ये स्थान देताना त्या वर्णव्यवस्थेमध्ये बाबासाहेब महाभारतातही त्यांचंच उदाहरण देतात की त्याच्यामधलाही ठळक जर मंत्री कोण असेल तर विदुर. विदुर हा कोण आहे? दासीपुत्र आहे. दासीपुत्र म्हणजे शूद्र आहे. महाभारतामध्येही शूद्र मंत्री होते. कर्णही त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक भाग होता. द्रोणही त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक भाग होता. पुढे शिवाजी महाराजापर्यंतही ती पद्धत चालू असते आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सिद्धनाथ महार नावाचे किल्लेदार होते आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की पुढे चालत आलेली ही पद्धत शूद्राला कुठेही कमी लेखत नव्हती, परंतु मनुच्या नंतर मात्र शूद्राला कुठल्याही गोष्टीमध्ये समावून घेऊ नये हे मनुने केलं. बाबासाहेब त्याचे अजून उदाहरणं देतात. केवळ राजाचे मंत्रीच होऊन शूद्र थांबले नाहीत तर ते राजे सुद्धा झाले. राजा होण्याच्या शूद्राच्या पात्रतेबद्दल मनुने जे विचार मांडले त्याच्या अगदी विरुद्ध मध्ये ऋग्वेदातील शूद्राच्या कथेत आढळतात. सुदास राजाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. सुदास राजाचा पुरोहित कोणी व्हावे यावरून वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात झालेल्या तीव्र संघर्षाचे स्मरण होईल. पुरोहित होण्याचा अधिकार कोणाचा आहे यावरून हा संघर्ष उद्भवलेला होता. ब्राह्मण असलेला वशिष्ठ हा सुदास राजाचा गुरु होते. त्यांनी असा दावा केलेला होता की फक्त ब्राह्मणच राजाचा पुरोहित होऊ शकतो. तर क्षत्रिय असलेल्या विश्वामित्राने असा युक्तिवाद केला की त्या पदासाठी क्षत्रिय हे सुद्धा पात्र आहेत. या संघर्षात विश्वामित्राने बाजी मारली व ते सुदास राजाचे पुरोहित झाले. हा संस्मरणीय प्रसंग आहे आणि महाभारतामधले सुदास राजाचा प्रसंग बाबासाहेब लिहितात. आपण मागं विश्वामित्राचं पात्र बघितलेलं आहे की विश्वामित्राला ब्राह्मण होण्याकरताही त्यांनी काय काय केलेलं आहे आणि म्हणून पुरोहित होण्याचा मान फक्त ब्राह्मणापर्यंत सीमित नव्हता त्यावेळेस, तर शूद्रालाही, क्षत्रियालाही आणि वैश्यालाही पुरोहित पद दिल्या जायचं. दुर्दैवाने या घटनेची गंभीर दखल कोणीही घेतली नाही. इतकेच नव्हे तर हा राजा कोण होता अशी विचारणा कोणी केली नाही. सुदास हा पैजवानाचा पुत्र होता. काशीचा राजा देवदासाचा पैजवान हा पुत्र होता. सुदास कोणत्या वर्णाचा होता? सुदास राजा हा शूद्र होता असे सांगितले तर फार थोडे जण त्यावर विश्वास ठेवतील, परंतु महाभारतातून ही वस्तुस्थिती असल्याचे सिद्ध होते. महाभारताच्या शांती पर्वात पैजवानाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पैजवान हा शूद्र होता असे त्यात नमूद करण्यात आलेले आहे. सुदास राजाच्या या कथेमुळे आर्य समाजातील शूद्राच्या दर्जाचा एक नवा प्रकाश ज्योत पडतो. शूद्र हे राज्यकर्ते होते हे त्यावरून स्पष्ट होते. शूद्र राजाची सेवा करण्यास ब्राह्मण व क्षत्रियांना अपमान तर वाटत नव्हताच, उलट स्वतःची राजनिष्ठा सिद्ध करण्यासाठी ते त्याच्या राजवाड्यात वैदिक समारंभ करीत होते असे दिसून येते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांनीच लिहिलेल्या त्यांच्याच वाङ्मयामध्ये सुदास नावाच्या राजाचं पात्र केलेलं आहे. आणि महाभारतात, कारण मी तुम्हाला सांगितलं की महाभारत ही एक सुटसुटीत कथा नाही. फक्त महाभारत म्हणजे तुम्हाला कृष्ण, अर्जुन, पांडव, कौरव एवढंच माहिती आहे. ऍक्च्युली ते जय विजय हे एवढं पात्र आहे, पण महाभारतामध्ये जवळजवळ 140 राजाची कथा आहे. मग ज्याला राजा सुचला त्याने कथा निर्माण केली, त्या महाभारतात घुसडली. म्हणून हे सगळं खिचडी झालेलं महाभारत. तसं रामायण नाही. रामायण कुठून सुरुवात होतं? दशरथ नावाचा राजा आहे, त्याला 4 पुत्र आहे आणि शेवटला रावणाचा वध केला, बिंबिसाराला राज्यावर बसवलं, रामायण संपलं. महाभारत तसं होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की रामायण
सुटसुटीत ते एकाच वेळेला लिहिलं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रामायणावरती टीका होतात आणि म्हणून महाभारतामध्ये अशी खिचडी करून ठेवली की तुम्हाला कळायला मार्ग नाही, मग एका ठिकाणी ते सुदास राजाला शूद्र राजा म्हणतात, पण दुसऱ्या ठिकाणी रामायणामध्ये मात्र शंभुकाची हत्या करतात. म्हणजे शूद्र राजाही होऊ शकतो आणि शंभुकाची हत्याही होऊ शकते. बाबासाहेब सांगतात की यांनी एवढं विचित्र वाङ्मय निर्माण केलेलं आहे की त्याचा कोणाचाही मेल लागत नाही. परंतु जर आपण त्या वाङ्मयानुसार काही गोष्टी घेतल्या, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की काही प्रथेचं रूपांतर नंतर वागण्यात होतं ना. सती प्रथा ही कुठून आली असेल? सतीची प्रथा नवऱ्याच्या बरोबर सती जावं ही संकल्पना का आली असेल? मागे आपण शिकलो त्याच्यामध्ये की वर्णामध्ये भेसळ होऊ नये म्हणून बालविवाहाला दिलेली संमती. आणि मग जठर विवाह व्हायचा की 60 वर्षाचा माणूस आणि 18 वर्षाच्या मुलीबरोबर विवाह झाला की नॅचरल आहे की तो मेल्यानंतर ती जवान मुलगी पाठीमागे राहील. आणि ती मागे राहिली तर मग मात्र ती बंड करेल. जर ब्राह्मण असेल तर ब्राह्मण तिच्याशी लग्न करणार नाही ना, कारण ती विधवा आहे. मग ती बंड करेल. होऊ शकतं ती शूद्राबरोबर करेल. आणि तो रक्तामध्ये भेसळ होऊ नये म्हणून त्या मुलीला पतीच्या चितेवरती जाळल्या जायचं. हा सती जाण्याच्या पाठीमागची प्रथा पाडली आणि मग त्याला शास्त्रीय कारण दिलं आणि मग सतीला काय बनवलं तर देवी बनवलं. कारण जर देवी बनवलं नसतं तर बंड झालं असतं ना. कारण सती जाणं हे डायरेक्ट पती बरोबर स्वर्गात जाणं हे लिहून ठेवलं की तिथे रूम बुक आहे, दोघालाही सोबतच जायला भेटेल, मागं पुढं काही जाऊ नये. ऍक्च्युली ही कुप्रथा कितीतरी हजारो वर्ष म्हणजे ह्या प्रथेला वास्तवाचं स्वरूप दिलं. अशाच बाबासाहेब सांगतात की अशाच प्रथा निर्माण झाल्या आणि मग त्या आपल्या डोक्यावर वास्तव म्हणून नांदू लागल्या. आजही गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं पाहिजे ही प्रथा चालत आली ना. कुठल्याही याच्यामध्ये लिहिलं नाही. विवाह संस्थेमध्ये पूर्वीपासून त्यांच्या वाङ्मयामधून विवाहाचे जवळजवळ 11-12 प्रकार आहेत. पण 11-12 प्रकारामध्ये कुठेही मंगळसूत्र नावाचा प्रकार नाही. मग कुठून आला असेल हा मंगळसूत्र नावाचा प्रकार आणि कसा गळ्यात लोणणं म्हणून पडला असेल? तर एका ठिकाणी सीता, रामायणामध्ये एका ठिकाणी सीताला जेव्हा रावण घेऊन जातो आणि तेव्हा ते उल्लेख करते की ती तिच्या अंगावरचे आभूषण तोडत टाकत जाते की ते त्यांना कळाले पाहिजे. आणि त्या एका ठिकाणी उल्लेख आहे की राम तिच्या गळ्यातल्या त्या सूत्राला ओळखतो आणि तिथून मंगळसूत्र सुरू झालं. आणि ते मंगळसूत्र एवढं गळ्यात पडलं की सगळ्याचं एवढं म्हणजे माना वाकायची वेळ आली, पण ते काही मंगळसूत्र जायला मागत. सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रथा ह्या कुठून तरी निर्माण होतात आणि मग त्यांचं अनुकरण होता 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 ते वास्तवात येतं. बाबासाहेब म्हणतात ह्याच प्रथा अशा वास्तवात आल्या आणि म्हणून शूद्रावरतीही काय झालं असेल आपण विचार केला तर पराजिताचा इतिहास म्हणजे पराजय झालेला त्यावेळेच्या कथा जर आपण बघितल्या, पराजय झालेला माणूस एक तर त्याचं गुलामी पत्करत होता, जर अध्यात्मामध्ये हार झाली तर त्याचा धर्म स्वीकारत होता. म्हणजे तेव्हाचे वादविवाद होते. पुढेही सांगतात की राजा मिलिंदाचा आणि नागसेनाचा वादविवाद आहे. राजा मिलिंद हरल्यानंतर ते बौद्ध झालेत. अशोकाने कलिंगाच्या याच्यावर राज्य आक्रमण केल्यानंतर त्यांच्या राज्याचा भाग झाला. पुष्यमित्रांनी बृहद्रथाचा खून केल्यानंतर ब्राह्मणशाही अस्तित्वात आली. ह्या गोष्टी एकमेकावर विजय मिळवून होत होत्या. तशाच प्रकारचा विजय एका समाजाने दुसऱ्या समाजावरती मिळवला म्हणजे गुलाम बनवल्या गेला. आणि मग ह्या गुलामाची प्रथा पडता 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 ती अंगवळणी पडली आणि गुलामालाही वाटायला लागलं की माझा जन्म गुलामगिरीच करताच आहे. आणि आजही बघा ना, तुम्ही घरात मध्ये तुम्ही आलात आणि घरी जर पाहुणे आले तर पहिल्या प्रथम तुम्ही मुलाला काय काम सांगता? दुकानात जा, दूध घेऊन ये.
मुलीला सांगितलं जातं का? कारण हे तुमच्या डोक्यामध्ये भिनवल्या गेलेलं आहे की घराच्या बाहेर पडणं हे मुलाचं काम आहे आणि घरातलं काम करणं. तो दुधाची थैली घेऊन आला की लगेच आपण सांगता बेबी चहा ठेव. दोन प्रथा आहेत की नाही? त्याने दुधाची थैली आणल्यावर त्याला म्हणता का तुम्ही चहा ठेव म्हणून? नाही सांगत. कारण ह्या प्रथेचं वास्तवात रूपांतर झालेलं आहे आणि एवढ्या विकृत प्रथा रूपांतरित झाल्या, त्या अंगवळणी पडल्या, स्वीकारल्या गेल्या आणि स्त्रीलाही ते वाटायला लागलं की ही माझी ड्युटी आहे. ऍक्च्युली तिची ती कुठल्याही शास्त्राने ड्युटी सांगितलेली नाही, परंतु तिने ती स्वीकारली. इथे बाबासाहेब ते सांगतात की शूद्रालाही असंच मारून मुकटून ह्या प्रथा पाळायला लावलेल्या आहेत आणि मग तोही हे झालेला. कारण बाबासाहेब सांगतात की महाभारतामध्येही शूद्रराजे झालेले आहेत. शूद्रांना केवळ वेदाभ्यास करण्यास मुक्तता होती असे नव्हते, तर काही शूद्रांनी ऋषीचा दर्जा मिळवला होता. त्यांनी वेदातील काही श्लोक देखील लिहिले आहेत. कावश ऋषीची कथा या संदर्भात उल्लेखनीय आहे. तो ऋषी होता व ऋग्वेदातली 100व्या श्लोकात त्यांनी लिहिले आहे. वैदिक विधी यज्ञ करण्यास शूद्राच्या आध्यात्मिक पात्रतेच्या प्रश्नावर पुढील माहिती देता येऊ शकते. पूर्वमीमांसाचे ग्रंथकार जेमिनीने बादरायण नावाच्या प्राचीन शिक्षकाच्या गुरुचा उल्लेख केला आहे. शूद्र वैदिक विधी करू शकतात या संदर्भात त्यांनी प्रकाशित केलेले वाङ्मय उपलब्ध नसल्याचा उल्लेख केलेला आहे. भारद्वाज स्रोत सूत्रात शूद्र वैदिक विधी करू शकतात हे मान्य करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कात्यायन सूत्राचे भाष्यकारांनी म्हटले आहे की काही वैदिक ग्रंथानुसार वैदिक विधी करण्यास शूद्र हे पात्र आहेत. सतपथ ब्राह्मणात मध्ये शिष्टाचार रीतिरिवाज संदर्भात काही नियम सांगितले आहेत. विधी करणाऱ्यास विधी सुरू करावा असे पुरोहितांनी सांगायचे असते असा त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. या नियमात म्हटले आहे. आणि बाबासाहेब सांगतात की यांच्याच ग्रंथानुसार जोपर्यंत गुणावर आधारित वर्ण निर्मित होते त्यावेळेस शूद्र विधी पण करत होते. फक्त फरक एवढाच होता की तो विधी करायचा ब्राह्मण त्यांना सांगत होते की आताही तुम्ही विधी करा, परंतु पुढे पुढे ते मात्र मनुस्मृतीने ते नाकारले आहेत. ब्राह्मण वैश्य शूद्र असे 4 वर्ग आहेत. ज्याला सोमप्राशन करणे आवडत नाही असा या 4 वर्गात कोणीही नाही. त्याच्यापैकी कोणीही तसे केले तर त्यासाठी प्रायचित्त आहे. याचा अर्थ सोमरस प्राशनाची केवळ परवानगीच आहे असे नसून ते प्राशन करण्याची शूद्रासह सर्वांना सक्ती असते. परंतु अश्विन कथेत शूद्रांना सोमरस प्राशन करण्याचा अधिकार होता या संदर्भात ठोस पुरावे आहेत. अश्विन कथा अशी आहे की अश्विन जात असता त्याने नुकतीच स्नान करून आलेली सुकन्या पाहिली. त्यावेळी तिचा पती नग्न होता. सुकन्याचा पती सावन ऋषी इतका वृद्ध होता की तो कोणत्याही क्षणी मरण पावेल. सुकन्याचे सौंदर्य पाहून लुब्ध झालेला अश्विन तिला म्हणाला, तुझा पती म्हणून आम्हा दोघांपैकी एकाचा स्वीकार कर. तू तुझे तारुण्य असे वाया घालू नकोस. ती नकार देत म्हणाली, मी पतीशी एकनिष्ठ आहे. त्यावर अश्विनने तिच्या पुढे नवा प्रस्ताव ठेवला. तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पुन्हा तरुण करतो, मग तो आम्हा दोघा तुझा पती म्हणून निवडशील का? ती तिच्या पतीकडे गेली व अश्विनचा प्रस्ताव मांडला. सावन सुकन्यास म्हणाला, ठीक आहे. आणि प्रस्तावानुसार अश्विनने सावनास तरुण केले. प्रश्न आता असा उपस्थित झाला की देवाचे पेय असलेले सोम प्राशनाचा अश्विनाला अधिकार आहे का? इंद्राने त्यास हरकत घेतली व म्हणाला, अश्विन शूद्र असल्याने तो सोम प्राशन करू शकत नाही. अश्विनकडे तारुण्य प्राप्त झालेल्या सावनने युक्तिवाद बाजूला ठेवला व अश्विनला सोम देण्यास इंद्रास भाग पाडले. शूद्र हे वैदिक विधी करीत होते, त्याचा तो हक्क होता. अन्यथा या सर्व तरतुदीचा काही अर्थ राहत नाही. अश्वमेध नावाने ओळखल्या जाणाऱ्या वैदिक यज्ञात शूद्र स्त्रिया सुद्धा सहभागी होत असल्याचा पुरावा उपलब्ध आहे. बाबासाहेब ह्या ग्रंथाची चिरफाड करताना, कारण ह्या असं लिहिलंय म्हणून असंच घडलंय असं समजू नका. बाबासाहेब का लिहितात? सोमरसाला त्यांच्या भाषेत दारू म्हटलेलं आहे. काय म्हणतात? सोमरस म्हणजे दारू आहे. समुद्र मंथन करताना समुद्रातून दारू पण हे एक रत्न निघालेलं आहे. देव एवढे हुशार होते की त्यांनी ते कोणाला प्यायला दिलं? दैत्याला प्यायला दिलं. पण पुढच्या याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की इंद्राच्या दरबारामध्ये सोमरस पिण्याचा अधिकार शूद्राला देण्यात आला नाही. अश्विन हा शूद्र आहे.
अश्विन हा देव आहे. आता तुम्ही ऍक्च्युली अश्विनाचा महाभारतातला उल्लेख आहे की अश्व म्हणजे घोडा. अश्वाला काय म्हटलंय? घोडा. आणि घोड्याच्या तबिल्याचा जो मालक आहे की त्यावेळेचे जे जातीवंत अश्व आहे तो देव आहे अश्विन. परंतु तबिल्याचा त्या घोड्यांचा सांभाळ करणाऱ्या त्या देवाला शूद्र ठरवला गेलं, कारण तो व्यवस्था कोणाची बघतो? घोड्यांची बघतो. म्हणून अश्वाचा सांभाळ करणारा अश्विन. परंतु ह्या अश्विनाला अश्विन त्या सुकन्याला म्हणतो, कारण त्या सुकन्याचा ऋषी म्हातारा आहे. तिला तो लग्नाचं आमंत्रण देतो, पण ती सांगते नाही मी माझ्या पतीशी एकनिष्ठ आहे. बाबासाहेबांनी हा उतारा घेतला की तो अश्विन सांगतो की तुझ्या पतीला जर मी तरुण बनवलं तर. आता इथे जर तर्कावर तुम्ही गेलात तर म्हाताऱ्या माणसाला दारू पाजलं की तो तरुण होतो की नाही? मोठमोठ्या गप्पा मारायला लागतो. सोमरसाचा अर्थच दारू आहे. इथे बाबासाहेबाला तेच सांगायचं की एवढ्या विकृतीत आहे की अश्विन त्याला दारू पासू त्या म्हाताऱ्याला ते तरुण होतं. इंद्र तिथे नकार देतो. हे मधल्या ओळीतले ते अर्थ आहे, कारण असं तरुण होणं शक्य नाही. सोमरस पाजल्यानंतर तो तरुण झालाय. आजही दारू पिल्यानंतर माणूस उड्या मारतो, कारण तो म्हातारा जरी असलो तरी तो दुसऱ्याला मारायला जातो, कारण बुद्धी भ्रष्ट झालेली असते. आणि इथे मग मात्र बाबासाहेब म्हणतात की अशा प्रसंगी जर तो सोमरस अश्विन त्या ऋषीला देतोय तर म्हणजे सोमरस पिण्याचा अधिकार या शूद्राला होता. बाबासाहेब इथे त्याला सिद्ध करण्याकरता ते सांगतात की पूर्व काळामध्ये शूद्राला ब्राह्मणाच्या बरोबरीचे अधिकार होते, परंतु ते पुढे मनुस्मृतीने सर्व घालून टाकले. शूद्र जरी हलक्या कुळातील असले तरी मनुपूर्व काळात शूद्र हे कमी जास्त प्रमाणात मुक्त नागरिकाचे जीवन जगू शकत होते. या संदर्भात कौटिल्य अर्थशास्त्रात नमूद केलेल्या तरतुदीचा विचार घ्या. जो शूद्र जन्माने गुलाम नाही, अल्पसंख्य आहे, परंतु जन्माने आर्य आहे, त्याची विक्री भाईबंदीने केली की त्याला तारण म्हणून ठेवले तर तशी कृती करणाऱ्यास 2 पाना दंडाची शिक्षा करायची. आणि पुढे हळूहळू हळूहळू याच्यामध्ये जर बुद्ध काळाच्या नंतरही आपण बघितलं तर 2 शूद्र राजे झालेले. पहिला शूद्र राजा आहे सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य, कारण तो पुरावा आहे की ते शूद्र राजे होते. त्याच्या अगोदर नंद होते. नंदाकडूनच चंद्रगुप्त मौर्याने राज्य हिसकावलेले आहे आणि चंद्रगुप्त मौर्य पण एका दासीचे पुत्र आहे. पुढे सम्राट अशोकही शूद्र राजा आहे. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की बुद्ध पूर्व काळाच्या नंतरही बुद्धाच्या नंतरही शूद्र राजे झाले. पार बृहद्रथापर्यंत शूद्र राजे झालेले आहेत आणि शूद्र राजांनी त्यांच्या संहिताही लागू केलेल्या आहेत. आणि म्हणून अशोकाच्या काळामध्ये नुसतंच वेलफेअर नव्हतं, तर अशोकाच्या काळामध्ये जे आत्ताचे तुमच्यावरील मंत्रिमंडळ आहेत तशाच प्रकारचे होते. म्हणून अशोकाच्या काळामध्ये महामार्गही निर्माण झाले आणि त्या महामार्गाच्या बाजूला धर्मशाळा झाल्या, तसेच प्राण्याकरता दवाखानेही निर्माण करण्यात आले. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की शूद्र हे उच्च कोटीचे होते. मनुपूर्व काळामध्ये शूद्र हे उच्च कोटीचे होते आणि राजेही होते. हे सगळं समजावायला आपल्याला शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ जर वाचला तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये खूप चांगले उदाहरणं दिले. पण क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब हे 2 उदाहरणं देतात, एक नंदाचं आणि एक चंद्रगुप्त मौर्याचं आणि पुढे सम्राट अशोकाचं. पुढे मनुच्या काळानंतर ते प्रत्येकाच्या पाठीमागे ब्राह्मण लावतात, तो भाग वेगळा आहे, कारण चंद्रगुप्त मौर्याच्या पाठीमागेही त्यांनी आर्य चाणक्य भिळवला. अजून अशोकाच्या पाठीमागे मात्र त्यांना अजून ब्राह्मण चिटकावता आला नाही आणि म्हणून अशोकाचा इतिहासच दाबून टाकावा असं ब्राह्मणांनी केलेलं आहे. आणि म्हणून तो इतिहास कधी उजागर झाला तर कनिंगहमने आपल्या ह्या भारतामध्ये उत्खनन केल्या. तोपर्यंत इंग्रज येईपर्यंतही सम्राट अशोक कुणालाही माहिती नव्हता. शिवाजी राजाच्या काळामध्ये सम्राट अशोकाचा इतिहास कुठेही भेटत नाहीये. शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, मोगलांनीही इथे राज्य केलं, तिथेही अशोकाचा इतिहास
पूर्ण दाबून टाकला होता. का तर तो शूद्र राजा होता आणि मोगलाच्या काळामध्येही ब्राह्मणाला ही आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था अबाधित ठेवायची होती. ती चातुर्वर्ण्य व्यवस्था अबाधित ठेवण्याकरता त्यांनी सम्राट अशोकाचा इतिहास दाबून टाकला. शिवाजी महाराजालाही राज्याभिषेक होऊ दिला नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की बुद्धपूर्व काळाच्या नंतरही काही दिवस पुष्यमित्र शृंगापर्यंत क्षत्रिय हे राजे होऊ शकत होते. सांगण्याचा उद्देश काय आहे त्याच्या पाठीमागचा, आपण ह्या धड्यातून काय घ्याल आताच्या परिप्रेक्षीमध्ये? काल उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली की नाही? सगळे लोक काय म्हणत होते की आता मोदीची हार म्हणत होते की नाही? काय झालं? उलट यांच्याच गोटातले 15 खासदार जाऊन मोदीला मिळाले. कोणाची जीत आहे ही? मनुस्मृतीची. कारण आजही मनुस्मृती तेवढ्याच पद्धतीने लागू आहे. ती आपल्याला तशी दिसत नसली परंतु आजच्या घडीला मनुस्मृती आघाडीवर आहे. धनकडला राजीनामा द्यायला भाग पाडला जातो आणि तो आज कुठे लपलेला आहे अजून तुम्हाला माहिती नाही आणि कुठलाही संघर्ष होत नाही. परंतु बाजूच्या नेपाळमध्ये मात्र तिथल्या पंतप्रधानाला आणि अध्यक्षाला देश सोडून पळून जावं लागतं. का होतंय असं? बाबासाहेबांच्या क्रांती आणि प्रतिक्रांतीचे धडे जर घेतले तर मग मात्र चुकीच्या विरुद्ध बंड निर्माण होतात. बौद्ध पद्धतीमध्ये कुठल्याही रक्तरंजित क्रांतीला मान्यता नाही. आज नेपाळमध्ये तुम्ही बघितलं तर तिथल्या एका मंत्र्याच्या बायकोला जिवंत जाळण्यात आलं. ही क्रांती बुद्धाला अपेक्षित नाहीये. नेपाळ हा खरा म्हणजे बौद्धाचा देश आहे. नेपाळमध्ये बुद्धाचा जन्म झालेला आहे. लिंबोनीवन हे नेपाळमध्ये आहे. कपिलवस्तू ही नेपाळमध्ये आहे. आजही तिथल्या पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये सगळे लोक जातात. ते पशुपतीनाथाचं मंदिर हे बौद्धाचं मंदिर आहे. तिथे आजही बौद्धाच्या खुणा आहे. सांगण्याचा उद्देश काय की मनुस्मृतीचा पगडा एवढा जोरदारपणे आजही तुमच्यावरती आहे आणि या भारताच्या याच्या अस्तित्वावरती आहे आणि तो आपल्या अजून लक्षात येत नाही. सगळ्या लोकांना वाटत होतं तो राहुल गांधी बोंबलत फिरतं ते आपलं ते घटनेचं पुस्तक घेऊन. काही आउटपुट काही येत आहे का? काही येत नाही. कारण हे दोघंही प्रतिक्रांतीचे वाहक आहेत. प्रतिक्रांतीचे वाहक असल्यामुळे एकमेकालाच मदत करतात. राहुल गांधी मनुस्मृतीचाच वाहक आहे. कारण जेव्हा संकटामध्ये येतो तेव्हा तो खरगे सारख्या माणसाला अध्यक्ष करतो. हा इतिहास आहे आजपर्यंतचा. महाराष्ट्रामध्येही जेव्हा जेव्हा यांच्यावर संकट आली तेव्हा तेव्हा तुमच्या लोकांना यांनी सत्तेची पदं दिली. आठवून बघा, जेव्हा इथे काँग्रेस लयाला जायची तेव्हा सुशील कुमार शिंदे नावाच्या चर्मकाराला मुख्यमंत्री करतात आणि मग आमचे सगळे लोक भुलून काँग्रेसला मतं देतात. ही मनुस्मृतीने तुमच्या पुढे टाकलेली प्रलोभन आहे. बाबासाहेबांनी त्याच्याच करता ते इशारे दिले होते की शूद्रही राजे होऊ शकतात. म्हणून तुम्हाला हा इशारा कशा करता दिलाय बाबासाहेबांनी की तुम्ही गर्भगळीत होऊ नका, तुम्ही पण शासनकर्ती जमात होऊ शकता. तुमच्यामध्ये ते तेज आहे. सम्राट अशोकाचे तुम्ही वंशज आहात, बुद्धाचे तुम्ही वंशज. महार पूर्वी कोण होते? दत्त बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलंय की तुम्ही बौद्धिस्ट होतात. डायरेक्ट तुमचा संबंध बुद्धाशी जोडलेला आहे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या वंशावळीशी महाराजचा संबंध जोडलेला आहे. आणि मग ते बाबासाहेब इथपर्यंत नेऊन सोडतात ते की शेवटच्या क्षणापर्यंत महार हा बुद्धिस्ट होता. परंतु म्हणूनच त्याला गावाच्या बाहेर ठेवलं. म्हणूनच त्याच्यावर तो एवढा इमानदार आहे की त्याच्यावरती एसी मध्ये काठी घेऊन उभं राहायची जबाबदारी दिली. का? गावाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली, पण त्याला गावाच्या बाहेर ठेवलं. म्हणून बाबासाहेबांनी हे जे ग्रंथ लिहिले क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबाला शूद्राने राज्य का सांगितलं त्याने? कारण बाबासाहेब तुम्हाला अशोकाचा इतिहास, चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास, नंदाचा इतिहास का सांगतात? कारण त्यांची लिंक तुमच्या बरोबर आहे, तुमची लिंक पुष्यमित्राबरोबर नाही. बाबासाहेब हा इतिहास मांडताना तेच सांगतात की शूद्र पूर्वी राजे होते. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारणच त्यांचं होतं की तुम्ही पण तुमचा इतिहास
ओळखला पाहिजे. आणि क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचा उद्देशच तो आहे की इथे असणाऱ्या शूद्रांना, परत शूद्र आपण नाही आहेत, त्या शूद्रांना सांगायचं. कारण शूद्र तुम्ही डायरेक्ट बुद्धाशी कनेक्टेड आहात. महार पूर्वी कोण होते तर बाबासाहेब काय सांगतात की तुम्ही क्षत्रियांचे एक वंशज आहात. महार हे पूर्वीचे क्षत्रिय आहेत, लढाऊ आहेत. आणि म्हणून बाबासाहेब अभिमानाने सांगतात की मला अभिमान वाटतो की मी महार जातीत जन्माला आलो. परंतु शूद्राला बाबासाहेब सांगतात, मग शूद्राला कोण आहेत, ओबीसी 18 पगड जातीला सांगतात की तुम्ही पूर्वी राजे झालेले आहेत. बाबासाहेबांनी गप हाकलेली आहे का? आज किती टक्के आहेत? 52%. 52% माणूस राजा होऊ शकतो की नाही लोकशाहीमध्ये? परंतु प्रतिक्रांतीमध्ये ह्या शूद्रांना एकत्र राहू दिल्या जात नाही. आजही शूद्राला शूद्र म्हणण्याचा, त्यांना ते स्वतःला शूद्र म्हणायलाच तयार नाही. ज्या दिवशी आपण, म्हणून म्हणतात ना की रोगाचं तुमचं रक्त का काढून घेतलं जातं, लॅबोरेटरीमध्ये का पाठवलं जातं, की नेमकं तुमच्या रक्तामध्ये कुठल्या रोगाचे जंतू आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देऊ शकत नाही. समाजाचंही तसंच आहे. जोपर्यंत तुमच्या समाजाला कळणार नाही की तुमच्यावरती अत्याचार करणारा जंतू कोण आहे, ज्या दिवशी त्याचा शोध लागतो त्या दिवशी मात्र तुमचा समाज प्रगल्भ झाल्याशिवाय राहत नाही. आणि हेच औषध बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथामध्ये आपल्याला आवर्जून दिलेलं आहे. हे औषध आपण लागू कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करून आजचं प्रवचन आपण इथेच